वीणा बाळा, आज रणजित तुझ्या जीवावर उठला होता. अगं तो तुला विहिरीत फेकणारच होता. आता पुरे झालं. यापुढे त्याला विरोध करायला जाऊ नकोस. नाही पाहू शकत ग तुझा हा जीव घेणा संघर्ष. पण मग आपण आपलं घर परत मिळवायचंच नाही का? आयुष्यभर इथे धर्मशाळेत कसं राहणार आहोत आपण? हीच आपली कायमची जागा आहे का बाबा? हे बघ बाळा, आपण कुठेही राहू, कसंही राहू, हळूहळू काम करू, पै जमा करू, हवं तर एखादी झोपडी बांधू. पण तू जर जीवानिशी गेलीस तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तुझ्या जीवाची काळजी वाटते बाळा आम्हाला. अगं आई, स्वामी असताना मला काहीही होणार नाही. मुळात ते काही होऊच देणार नाही. हे बघा, तुम्ही माझ्यासाठी इतकी वर्ष झटत आला आहात, मग आता मीच कसं म्हणू की आपण हार मानूया? अगं तसं नाही ग बाळा. हे बघ, आमचं ऐक वीणा, आम्हाला तुझा जीव महत्वाचा आहे. हे बघ वीणा, तू जर त्याला विरोध केलास तर असा प्रकार पुन्हा घडू शकतो. बाळा, तूच आमचं सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय जगण्याला काही अर्थच नाहीये. आई, बाबा, तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी स्वप्न बघितली. माझ्या भविष्यासाठी, माझ्या संसारासाठी, आपल्या घरासाठी, आणि त्याच स्वप्नांसाठी तर मी लढते. आणि मीच जर हार मानली तर तुम्ही वर्षानुवर्ष पाहिलेली स्वप्न अर्धवट राहतील. हा बघ, हा हार कसा शोभून दिसतोय बघ. आणि या बांगड्या खास तुझ्या लग्नासाठीच केल्यात. अगं आई, इतके दागिने मला तर कुठला घालू कुठला नको काही कळण्याचं झालंय बघ. असं वाटतं ह्यांच्या वजनानच मी दबून जाय. दबू देत. हे सगळं तुझ्यासाठीच केलंय खास. सगळं तुला देणार आहोत आम्ही. लेकीचं सौभाग्य असतं हे. वीणा बाळा, एकुलती एक मुलगी असतो आमची. तुझं लग्न तर थाटामाटातच होणार. पंचक्रोशीत कुणाचं असं लग्न झालं नसेल. तुझ्या लग्नाच्या दिवशी खूप दान धर्म करणार आहे मी. लग्नात येणारा एकही माणूस रिकामे हाती जाऊ देणार नाही मी. अगं, महिनाभर विवाह सोहळा चालणार बघ. तुझी सगळी हौस मौस पूर्ण करणार आहोत आम्ही. कसलीच कमी ठेवणार नाही तुझ्या लग्नात. आई, बाबा, हा थाट, हा सोहळा, हे दागिने, हे खूप छान आहे. पण मला नाही दिलं तरी चालेल. माझ्या आयुष्यात एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे माझ्या लग्नात स्वामींनी हजर असायलाच हवं. स्वामींनी स्वतः येऊन माझ्या डोक्यावर अक्षता टाकायला हव्या. तुम्ही मुलगा नाही बघितला तरी चालेल, पण पहिला लग्नाचा मुहूर्त ठेवा आणि स्वामींची वेळही घेऊन ठेवा. मी स्वामींनाच सांगणार आहे की माझ्या लग्न सोहळ्यात तुम्ही उपस्थित राहायलाच हवं, बाकी कुठेही जाऊ नका. हो हो, नक्की तुझ्या मनासारखंच होणार बघ. अगं, तुझं लग्न खूप मोठं होणार आहे. आपलं अंगण सुद्धा पुरणार नाही इतकी मंडळी येतील. गावाला लागून असलेल्या मैदानात करूया का लग्न? नाही गाय, हे घर तुमचं सर्वस्व आहे. आपली, माझी प्रत्येक आठवण, सुख दुःख, पूजा सगळं इथेच तर झालंय. मग माझं लग्न सुद्धा ह्याच घरात झालं पाहिजे आणि पाठवणी सुद्धा ह्याच दारातून झाली पाहिजे, बरं का? आणि तेही स्वामींच्या उपस्थितीत. आई, बाबा, माझं स्वप्न होतं स्वामींच्या उपस्थितीत त्या घरातून माझी पाठवणी व्हावी. पण आता ते घर मिळालंच नाही तर तुम्ही पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचं काय होईल आई? अगं, आमचं काय ग बाळा,
तू आमच्यासोबत असलीस, आमच्यासोबत हसलीस, हेच आमचं स्वप्न आहे. पण मग कधी स्वप्न बघायचीच नाहीत का? आपलं घर, आपला देवारा, तुमची मेहनत, हे सगळं हरवणं स्वीकारूयात का आपण? नाही, मी ते स्वीकारूच शकणार नाही. तुम्ही मला अडवलं तरीही मी लढणार. स्वामी आहेत माझ्या पाठीशी. मगाशी त्यांनीच वाचवलं होतं मला, आणि इथून पुढेही तेच माझं रक्षण करतील. आणि हा लढा माझ्यासाठी नाहीये, तुमच्या स्वप्नांसाठी आहे. तुम्ही माझ्या भविष्याला सोन्याने सजवलं होतं ना, आता ते भविष्य राखण्यासाठी मी त्या अग्निपथावरून चालणार. पाय जळले तरी चालतील, पण मी मागे फिरणार नाही. मी तुम्हा दोघांना आणि स्वामींना त्या घरात पुन्हा घेऊन जाईन. आता हेच माझं ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ. कोण आहे? स्वामी? स्वामी तुम्ही आमच्या घरी कसे? तुमचं सांत्वन करायला आलोय. सांत्वन कशाबद्दल? तुमच्या मुलांच्या बाबतीत जे अघटित घडलंय त्यासाठी. अघटित? आमची दोन्ही मुलं तर सुखरूप आहेत. आमच्या बोलण्यावर विश्वास नाही? बर, मग स्वतःच्या डोळ्यांनी पहा. हे पहा. तुमच्या पापांची शिक्षा तुमच्या मुलांना भोगावी लागली. रवी, संग्राम, अरे रवी, संग्राम, अरे काय अवस्था झाली आहे तुमची? रवी, संग्राम, माझे लेकरं कुठे? स्वामी, काय झालंय मुलांना माझ्या? स्वामी, काही झालं नाही त्यांना. तुम्हाला तुमच्या कृत्याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हा फास करवला. कसली रचना, कसला भास, कसली भीती दाखवताय स्वामी? का करताय तुम्ही हे असं? स्वामी, तुम्ही आमची थट्टा करताय? तुम्हाला तुमची मुलं जगात सर्वात जास्त प्रिय आहेत ना, आणि तुमच्या मुलांना या अवस्थेमध्ये बघून त्रास झाला, दुःख झालं ना. तुम्हाला तुमची मुलं जितकी प्रिय आहेत तितकंच वीणा आणि तिच्या घरच्यांना हे घर प्रिय आहे. आणि तुम्ही हे घर त्यांच्याकडून लुबाडलं, त्यांनाही दुःख झालं, वाईट वाटलं. वेळी सुतारा, वीणाला तिचं घर परत द्या, नाहीतर आज फक्त भास झालाय, पण हा भास सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. तुमच्या पापांची शिक्षा तुमच्या मुलांना भोगावी लागेल. आहो, कामिनी, हे सगळं संपलेलं नाही. आपण अजून थोडा विचार करू. मी हे घर परत करणार नाही.
सहन होत नाहीये आता हा प्रसंग. दररोज हे असं पाणी पिऊन झोपावं लागतंय. आयुष्यभर कधी कुणाकडे हात पसरला नाही आणि आज ही वेळ आली आपल्यावर. विश्वनाथ भाऊ, जेवण घ्या, तुमच्यासाठी आणलंय. विनाताई, सकाळी जे बोललो ते तुमच्या हितासाठीच. त्याबद्दल मला माफ करा. अरे नको रे. अहो विश्वनाथ भाऊ, तुम्ही आयुष्यभर दान केलंय. कधी विचारलात आम्ही कोण आहोत, काय आहोत? अहो तुम्ही फक्त दिलत. न आवाज, न कसलं आमिष. आता आम्हाला काहीतरी देऊन द्या. अहो तुम्ही नेहमी म्हणायचे आपण एकाच कुटुंबातले. मग आज आम्हाला कुटुंबातला सदस्य म्हणून वागू द्या आणि तुमची सेवा करण्याचे भाग्य मिळाले ते भाग्य आम्हाला घेऊन द्या. येतो मी. आजवर आपण दान करत आलो आणि आज आपणच या दानावर जगतोय. स्वामींनी का ही वेळ आणली आपल्यावर? मुद्दामच होऊ दिला असणार. कधी कधी दान देताना आपल्या मनात चांगुलपणाचा अहंकार डोकावतो आणि आपण जे दान देतो ते स्वामींना रुचत नाही. म्हणून स्वामी आपल्या मनात अहंकाराचा अंकुर फुटू नये म्हणून आपल्याला जमिनीवर आणतात. लता, वीणा बाळा, अगं ही कृपा आहे, शिक्षा नाही. चला 2 घास खाऊन घेऊया. स्वामी, तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या घरात कधी जेवण झालं नाही. आजही तसंच होईल. ही व्यवस्था, हे अन्न, हे सगळं तुमचीच कृपा आहे स्वामी. स्वामी, माझं स्वप्न फक्त ते घर मिळवणं नाहीये, तर त्या घरासोबत त्या देवारात तुम्हाला बसवण्याचंही आहे. धर्मशाळेत तुमची अशी मूर्ती योग्य नाही वाटत हो स्वामी. घर काढून घेतलं, तुम्हालाही घराबाहेर काढलं. रणजित काकांनी नात्याची नाही पण तुमची सुद्धा चाड ठेवली नाही. फौजदार साहेबांकडे न्याय मागितला पण त्यांनीही दाद दिली नाही हो स्वामी. आता मी काय करावं स्वामी, तुम्हीच सांगा. शिव शंकर शंभू. स्वामी तुम्ही इथे? का ध्येयापासून विचलित होतीयस?
ध्येयापासून म्हणजे स्वामी उदास का झालीस? स्वामी खूप प्रयत्न केले, खूप लढते, पण यशच मिळत नाहीये हो स्वामी. आणि सगळ्यात जास्त तुमची मूर्ती त्या घरात नाही हे पाहून जीव व्याकुळ होतोय हो. घर रिकामी वाटतंय स्वामी. आता काय करावं काहीही समजत नाहीये हो स्वामी. आम्ही कुठे जावं, काय करावं? काहीतरी मार्ग दाखवा हो स्वामी. 2 घास खाऊन घ्या आणि चला आमच्या बरोबर. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनाला नेई. ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. स्वामी तुम्ही काय करणार आहात? जर टिकाव घेऊन ये. स्वामींनी टीका म्हणायला का सांगितलं असेल? इथे खड्डा खण. हे बघ झाडाची मुळा. काही वर्षांपूर्वी इथे एक झाड होता जे कापलं गेलं, पण त्याची मुळा अजून इथेच आहेत. याचप्रमाणे आमची मूर्ती जरी तुझ्या घरातल्या देवारातून हलवली असेल तरी आमचं अस्तित्व अजूनही तिथेच आहे. डोळे बंद कर. शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. पटली का खाद्रे? उघड डोळे.
बाळा काळजी करू नकोस, आमचं अस्तित्व तिथेच आहे. आणि तर राहिला प्रश्न मूर्तीचा आणि तुझ्या आई वडिलांसहित तू त्या घरात परत जाण्याचा, तर त्याची काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू या धर्मशाळेतच आमच्या मूर्तीची पूजा करत राहा. तुझी पूजा देवघरापर्यंत पोहोचेल. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पण काही म्हणा कविराज, अहो बऱ्याच दिवसांनी अक्कलकोटात आलात आपण. अहो स्वामींच्या दर्शनाची ओढ तर मनात होतीच, फक्त पाय इथवर यायला उशीर झाला इतकंच. म्हटलं आधी पहाटे स्नान करून निर्मळ व्हावं आणि मगच स्वामींच्या चरणी जावं. बाळप्पा भाऊ, स्नान करताना काही ओळी सुचल्या. स्वामींवरचा भाव जेव्हा ओसंडून येतो ना, तेव्हा शब्द आपोआपच जन्म घेतात. अहो ऐकवा ना. जिथे पाहतो तिथे स्वामींचा वास, प्रत्येक श्वासात त्यांचाच श्वास. कणाकणात आहे त्यांचीच दिव्यता, जिवंत प्रत्येकात त्यांचीच चेतना. वा. पानाची सळसळ, नदीची सरसर, दगडात, वृक्षात, निरभ्र आकाशात, स्वामींची छाया प्रत्येक श्वासात, विश्वासात. ज्याच्या मनात प्रकाशाची लहर उठे, प्रत्येक जीवात त्याला स्वामीच दिसे, प्रत्येक जीवात त्याला स्वामीच दिसे. वा. श्री स्वामी समर्थ. वा वा वा. कविराज, अहो किती सुंदर वर्णन केलं. तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये तुमचा अनुभव दिसतो आणि स्वामींचा स्पर्शही जाणवतो. फारच सुंदर शब्दरचना होती. अहो यातलं माझं काहीच नाही बाळप्पा भाऊ. प्रतिभा असेल तर ती केवळ स्वामी कृपेमुळेच. तेच सुचवतात, तेच लिहूनही घेतात. आम्ही तर फक्त त्यांच्या परीक्षेतलं एक पान आहोत. स्वामी, काल विनासोबत गावात जे घडलं ते ऐकून खूप वाईट वाटलं. तुम्ही रणजितरावांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या लक्षातच नाही आले. त्यांच्यात काहीच सुधारणा नाही झाली. स्वामी, खरंच का हो, चांगुलपणा स्वीकारणं इतकं कठीण असतं? कविराज आल्यावर कळेल. कविराज? कोण कविराज? नाही म्हणजे कधी येणार आहेत ते, आणि येताना काही आणणार आहेत का? हे सगळं योग्य वेळ आल्यावर कळेल. बाळप्पा भाऊ, मी कधी एकदा स्वामी स्थानावर पोहोचतोय ना असं झालं. हे काव्य स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा मनात अगदी धगधगते आहे. बरं, आपण आता स्वामी स्थानावरच चलावं. मी महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्राणी मात्रात स्वामी आहे, कणाकणात त्यांची चाहूल आहे, त्यांच्या आवाजात भक्ती आहे आणि निर्मळतेची धून आहे. अहो सांभाळून, काय झालंय? पुढे जाऊ नका, तिकडे बैल उधळलाय. बैल उधळलाय? मी आता जीव वाचवून धावत आलो इथे. जाऊ नका पुढे. मला आता काय सुचलं, प्रत्येक प्राणी मात्रात स्वामी आहे. मग हे जर खरं असेल तर त्या बैलातही स्वामींचा अंश आहेच. मग मी घाबरू कशाला? ज्याच्यात स्वामी आहे तो माझ्यावर का धावे? हा कुत्राही माझी वाट अडवतोय. पुढे जाऊ नकोस असा संकेत देतोय की काय?
स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. स्वामी. गया एक काम कर, प्रथमोपचारा करता आंबे हळद. हो स्वामी. जा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या घराच्या देवारात तुम्ही जेव्हा विराजमान होता तेव्हा प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ पवित्र व्हायची. आज ही पूजा मी धर्मशाळेत करते, पण मला खात्री आहे तुम्ही इथेही आहात आणि तिथेही आपल्या घरात. ते घर रिकामं नाहीये. तुमच्या अस्तित्वानं ते आजही तिथे श्वास घेत आहे. माझ्या आई बाबांचं स्वप्न, माझं स्वप्न आणि त्या घराचा देवारा पुन्हा उजळलेला पाहणं हेच माझं स्वप्न आहे आणि ते मी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण करणारच. आज हे फूल मी इथे वाहते आहे, पण मला माहिती आहे ह्याचा सुवास इथे आपल्या घराच्या देवारात दरवळत असणार. स्वामी, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या मार्गावर जर सावल्या उभ्या राहत असतील तर त्यातून मला प्रकाशाची वाट दाखवा स्वामी. आहो आहो लवकर या. काय झालं कामिनी? एवढा आरडाओरडा का करतेस? अहो हे बघा काय घडलंय ते. हे कसं शक्य आहे? म्हणजे कोणी केलं हे? तेच म्हणते, पूजा झालेली आहे. आपण पूजा करत नाही, कुणी घरात आलं नाही, सकाळी उठले तर देवघर रिकामं होतं. मग ही पूजा केली आहे कोणी? हे सामान्य नाही. म्हणजे इथे कोणाचं तरी अस्तित्व आहे. अहो बघा ना, चाफ्याची फुलं सुद्धा वाहिलेली आहेत तिथे. वीणा, काल स्वामींनी साक्षात्कार दिला खरा. देव अशा वेळेस अवतरतात असं लोक म्हणतात, ते बहुतेक हेच. पण परत सगळं सुरळीत कधी होणार? आपलं घर, आपलं देवघर आपल्याला कधी परत मिळणार? हे काही स्वामींनी सांगितलं नाही. आई, स्वामी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं योग्य वेळी देतात. आपण अधीर होतो, पण स्वामी कधीच होत नाही. त्यांचा प्रत्येक संकेत हा एखाद्या ग्रंथापेक्षाही मोठा असतो. हे काय? उदीचा चंद्र? स्वामी हा कसला संकेत देऊ पाहताय?
फूल खाली पडलं आणि तिथे हा पूर्ण चंद्र. आई, बाबा, मला संकेत कळला. पौर्णिमेला आपल्याला आपलं घर परत मिळणार. हे शक्य आहे? हो बाबा, स्वामींचे संकेत कधीच चुकत नसतात. आज त्यांनी चंद्र दाखवला, म्हणजे आता आपल्या आयुष्यातला अंधार संपणार, अन्याय संपणार, आपली पौर्णिमा येणार. म्हणजे आपण पुन्हा आपल्या त्या घरात जाणार. आई, स्वामींचा शब्द न बोलला तरी चालतो. त्यांचा संकेतच आपल्यासाठी आशीर्वाद आहे. अहो इथे पूजा झालेली आहे. हा स्वामींचा काही संकेत आहे की त्या विणाने काही जादूटोणा करून ठेवलाय? कामिनी, जादू टोणा वगैरे काही नसतं. देव, धर्म, अंधश्रद्धा याच्यात पटकन अडकतेस तू. अगं, नकळत कोणतरी आपल्या घरात घुसलं असेल आणि आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं असेल. फार लक्ष देऊ नको, मनावरच घेऊ नकोस हे. पण कधीपासून खजिना शोधतोय आपण, सापडला का? नाही ना. या घरात आलो, आपल्याला हे घर लाभेल असं वाटलं होतं, ते घरही लाभत नाहीये. त्यांना कसं लाभत होतं हे घर? या घरात असं काय आहे नेमकं? गेले 2 दिवस झाले संग्राम रवी घरी आलेले नाहीयेत. मला आता भीती वाटायला लागली. ते दोघे सुखरूप असतील. कामिनी, माझी माणसं पाठवलीत मी त्याच्या शोधावर. त्यांना शोधतील आणि घरी घेऊन येतील. तरुण पोरं आहेत ती, तमाशाला वगैरे गेली असतील. तुम्हाला स्वामींनी दिलेला संकेत आठवतोय का? रवी, संग्राम, वेळी सुधारा. वीणाला तिचं घर परत द्या, नाहीतर आज फक्त भास झालाय, पण हा भास सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. आपल्यावर मोठं संकट येणार. मला तर कधी कधी भीतीच वाटते. या सगळ्यामुळे आपलं सगळं सुखच हिरावून घेतलं जाणार नाही ना. मी काय म्हणते, आपण हे घर विणाला देऊयात का? काय बोलतेस तू? तोंड उघडताना विचार करून बोल. घर परत देणार आहोत. काही झालं तरी हे घर परत करणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. गावकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश पोचेल. त्यांना वाटेल आपण घाबरलोय. आपल्या दहशतीला तडा जाईल आणि दहशत संपली म्हणजे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल. आपण इथं जे साध्य करायला आलोय ना, ते कधीच साध्य होणार नाही. अहो पण त्या विणाच्या पाठीशी स्वामी आहेत. काळजी करू नकोस. माझ्या हाताशी संपूर्ण यंत्रणा आहे. देव, धर्म, स्वामी यांच्यापेक्षा मोठी असते ती सत्ता. जिंकणार मीच, फक्त मीच. दुर्योधनाला वाटलं होतं की त्याच्या पाठीशी कौरवांची सेना आहे, तो पांडवांना सहज हरवेल. पण पांडवांच्या पाठीशी साक्षात श्रीकृष्ण होता. त्याचप्रमाणे आमच्या भक्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. वीणाचा विजय निश्चित आहे, पण त्यासोबत घडणार महाभारत हे घडणारच. दुर्योधन वेळी शहाणा झाला नाही. रणजित जर वेळी शहाणा झाला तर आणि तरच हे संकट टळू शकेल. स्वामी, हे सगळं कुणासाठी करताय?
म्हणजे आंबी हळद का उगाळताय? कुणाला काही लागलंय का? हा म्हणजे कोणाला दुखापत झाली आहे का काही? आणि फार मोठी झाली आहे का? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कविराज, अहो तुमची अशी अवस्था कशी झाली? हा अपघात कुठे झाला? मी रस्त्याने चाललो होतो आणि एक बैल धावत आला. मी हात जोडून उभा होतो आणि मला जोरात धडक बसली. असं घडलं हे सगळं. मी समजत होतो की प्रत्येक प्राणी मात्रात स्वामींचा अंश आहे, पण मी चुकीचा ठरलो. त्या बैलामध्ये देखील स्वामींचा अंश असता तर हे असं काही घडलंच नसतं. माझं काव्य चुकलंय, मला ते बदलायला हवं. स्वामी, तू जखमी झालायस, वेदनेत आहेस, त्यात अपेक्षाभंग झालाय. म्हणून तुझी सत्सद विवेकबुद्धी काम करत नाहीये. तुझं काव्य चुकीचं नाहीये, योग्य विचार आहे, सत्य आहे. अरे पण जिथे माणसाला विकार चुकले नाही तिथे प्राण्यांना विकार चुकणार आहे का? श्रद्धा डोळस असावी. तू त्या बैलामध्ये आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केलास, पण त्याआधी व्यापाराच्या रूपात तुला सावध करायला आलेलो आम्ही. ओळखलं नाही तू आम्हाला. अहो सांभाळून, काय झालंय? पुढे जाऊ नका, तिकडे बैल उधळलाय. तो आवाज देखील तू ओळखला नाहीस. तुला ऐकू येणारा तो कुत्र्याचा आवाज हा संकेत होता, पण तू ओळखला नाहीस. हा कुत्राही माझी वाट अडवतोय का? पुढे जाऊ नकोस असा संकेत देतोय की काय? तू आमचा संकेत ओळखू शकला नाहीस, म्हणून तुला धडक बसली. क्षमा करा स्वामी, माझं काव्य योग्यच आहे, त्याचा अर्थही चुकीचा नव्हता. पण तुमचे संकेत ओळखायला मीच कमी पडलो. कधी कधी मनुष्य इतका स्वमग्न असतो की त्याला देवाचे संकेतही कळत नाही. अरे देव कधी कुठल्या रूपात आणि कुठल्या माध्यमात येऊन तुम्हाला संकेत देईल सांगता येत नाही. जिसने पहचाना वो संभल गया और जिसने नहीं पहचाना वो सगळी यंत्रणा रणजित काकांच्या नियंत्रणाखाली आहे. मी दाद मागून तरी कुणाकडे मागू? त्यात घर आमचंच आहे हे सिद्ध करणारा एकमेव पुरावा होता, तो कागदही फौजदाराने फाडलाय. कुणी न्याय द्यायला तयार झालं तरी तो पुरावा मागणारच ना. पण हा पुरावा आणू तरी कुठून? काय होतंय तुम्हाला? चालून चालून दम लागलाय. दम्याचा त्रास आहे मला. जरा विश्रांती घेतली की बरं वाटेल. तुम्ही थांबा, पाणी देते तुम्हाला. धन्यवाद. काय नाही, इथल्या सरकारी कचेरी जरा मला एक काम आहे,
आणि जर वेळेत नाही पोहोचलो तर माणूस निघून जाईल आणि काम अपूर्ण राहील. हरकत नसेल तर मी करू शकते का तुमचं काम? अगदी मनातलं बोललीस मला. हे घे, ही चिठ्ठी त्या माणसाला द्यायची. ही चिठ्ठी दिली आहे. हा, तुम्ही इथेच आराम करा. हा, मी लगेच हे देऊन आले. बरं ऐक, थांब. हे काय, ही अंगठी दे त्याला, म्हणजे तो पटकन ओळखेल आणि काम लवकर होईल. बरं ठीक आहे, मी आलेच जाऊन. तुम्ही तोपर्यंत आराम करा. साहेब, बाहेर ती मुलगी आली. तिने ही अंगठी आणि हा कागद तुम्हाला द्यायला सांगितलंय. नमस्कार साहेब. तुझ्या पापांचा घडा आता भरत आलाय. सावध हो प्रायश्चित्त घ्यायला. सुरुवात कर आणि या पुढे एकही पाप करू नकोस, अन्यथा हा पापांचा घडा तोडून सगळ्यांसमोर उघडा करावा लागेल. तुझी नोकरी धोक्यात येईल. तुझा हिशोब मांडावा लागेल. असं कसं शक्य आहे? असं कुणाला कळालं? काय झालं साहेब? कसला विचार करताय? त्या मुलीला कसं कळलं? त्याच्या भूतकाळाबद्दल इतकं अचूक कसं काय कोणाला कळू शकतं? काय झालं साहेब? काय लिहिलंय चिठ्ठीत? वीणा, तुझा संघर्ष एक एक पाऊल पुढे सरकायला हवा म्हणून तुला पाठवतोय. अनेक गोष्टी साध्य करायच्या यातून. कोणी पाठवली ही धमकी? ही खूप गंभीर बाब आहे. ही मुलगी कोण आहे आणि ही चिठ्ठी घेऊन आली म्हणजे हिला माझ्या पापांबद्दल माहिती आहे की नाही? हिच्या मागे नेमकं आहे कोण? पण ही अंगठी साहेब, साहेब मला न्याय द्या साहेब. साहेब, रणजितरावांनी माझं शेत जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतले साहेब. माझी शेती ही माझं सर्वस्व आहे साहेब.
मला न्याय द्या साहेब. असं नका करू साहेब. ही अंगठी माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे साहेब. आता शेती आणि ही अंगठी दोन्ही विसरून जायचं, कळलं का? साहेब मला न्याय द्या साहेब. मी रणजितरावांच्या माणसांपासून पळून आलोय साहेब. माझ्या जीवाला खूप धोका आहे साहेब. हवं तरी अंगठी तुमच्याजवळ राहू द्या, पण मला न्याय द्या साहेब. आमच्याशी वाकडं त्याची मसनात लाकडं. मेला स्वतःच्या कर्माने मेला. जा त्याला जंगलात नेऊन फेका. प्राणी खातील. न्याय मिळवायचं स्वप्न स्वप्नच राहील. जा. साहेब याला माहीतच नाही की मी सुद्धा तुमचाच माणूस येते. हे तर माझ्या केलेल्या पहिल्या पापाचं चिन्ह आहे. पण ही अंगठी तर मी माझ्या तिजोरीत बंद करून ठेवली होती. मग ही हिच्याकडे आली कशी? साहेब ही मुलगी इथे ह्या मुलीनेच तर. हो, ही तीच मुलगी आहे जिने ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. म्हणजे हिची इतकी हिंमत, एका अधिकाऱ्याला धमकवते. तुम्हाला धमकवून तुमच्याकडनं काम करून घेते ही. कसलं काम? साहेब ते तुम्ही आता कारवाई कराल ना आणि आम्हाला आमचं घर पुन्हा मिळवून द्याल ना साहेब? जे ही मला शिकवते, मला धमकवते, माझ्या पापांचा हिशोब मागते. साहेब आता हिचा बंदोबस्त करायला हवा. रणजित साहेबाने समजावून धमकावून हिला सांगितलं तरी हिला अक्कल घडव. तर मी तिला अक्कल घडवतो. थांबा. तिने उद्धटपणे वागल्याचं उत्तर आपल्याला नेहमीच्या पद्धतीने नाही द्यायचंय. म्हणजे मारझोड धमकी याने ती मागे हटणार नाहीये. तिच्या डोळ्यात निश्चय आहे. तिला तर आपल्याला अद्दल घडवायचीच आहे, पण वेगळी आणि भयंकर अशी की जी पुन्हा उठून कधीही उभी राहू नये. सावध करूनही सावध होत नाही. कृष्ण नीती शिकवते आणि सावध करायचं आणि सावध न झाल्यास धडा शिकवायचा. वीणाच्या माध्यमातून तुला धडा शिकवायचा आणि तुझ्या माध्यमातून वीणाला त्या शक्तीची जाणीव करून द्यायची. शिव शंकर शंकर. ताई तू का थांबलीस इथे? तू सांगितल्याप्रमाणे तो कागद आणि ती अंगठी मी अधिकाऱ्यांना दिली आहे. तू आता जाऊ शकतेस. त्या व्यापाऱ्यांनी ज्यांच्याकडे मला पाठवलं होतं तोच हा अधिकारी. मला मार्ग सापडत नव्हता म्हणून त्यांनीच रस्ता दाखवला की काय? हा योगायोग नाही, स्वामींचीच रचना असावी. पण सगळी यंत्रणा तर रणजित काकांच्या नियंत्रणाखाली आहे. फौजदारासारखाच हा अधिकारी त्याचाच माणूस असेल तर?
पुन्हा त्या छळात अडकले तर मी एकटी आहे, कुणीच माझ्या मागे नाहीये. आत जाऊ की नको, काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाहीये. काही करण्याआधी आई बाबांशी बोलावं का? किंवा थेट स्वामींचाच सल्ला घ्यावा का? घाईत निर्णय नको. स्वामी आहेत, त्यांच्याशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही. त्यांनीच मला इथपर्यंत आणलं. पुढचं पाऊलही तेच दाखवते. शिवशंकर शंभो. स्वामी, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमचं दर्शन झालं, बरं वाटलं बघा. मनात असंख्य विचार येतात. तो अधिकारी रागवला तर, त्यांनी काहीतरी कारवाई केली तर काय करू स्वामी? आई बाबांना पुन्हा त्रास झाला तर, आम्हाला गावातून पुन्हा बाहेर काढलं तर स्वामी काय करू? हे तांदळाचं बीज जर या दगडावर असंच राहू दिलं तर कितीही पाऊस पडो याला अंकुर फुटणार नाही. पण हेच तांदळाचं बीज मातीत पेरलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं तर अंकुर फुटेल, पीक उगवेल. स्वामी, नेमकं काय सांगू पाहताय तुम्ही? मनुष्याचे असंच आहे. त्याच्या विचारांचं बीज जर नकारात्मक त्याच्या दगडावर ठेवलं तर काही बदल होणार नाही. पण हेच बीज जर सकारात्मक त्याच्या मातीत पेरलं, त्याला धैर्याचं आणि हिमतीचं खत पाणी घातलं तर अंकुर फुटेल, अपेक्षित बदल घडेल. हो स्वामी, मला कळलं. मी माझ्या मनात भीतीचं बीज पेरलं होतं, ज्यातून काहीच उगवणार नव्हतं. मी आता माझ्या मनातून नकारात्मकता काढून टाकेन आणि तिथे तुम्ही सांगितलेल्या धैर्याचं बीज पेरेन. तुझ्या विचारातला हाच बदल तुझ्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणेल. शिवशंकर शंभो. स्वामी, मी आता घाबरणार नाही, थांबणार नाही. मला माहिती आहे तुम्ही माझ्या सदैव पाठीशी असणार आहात. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बसा, आलोच. तू चिठ्ठीचं न विचारलेलंच बरं. नमस्कार अधिकारी साहेब. नमस्कार. ते माझ्या घराची समस्या होती. माझ्यावर खूप अन्याय झालाय साहेब. कृपा करून मला न्याय मिळवण्यासाठी मदत कराल का? काय मदत हवी तुला माझी? काय काम आहे तुझं, सांग. फौजदार बरोबर बोलला. ही मुलगी केवळ दाद मागायला नाही, धमकावते. नक्कीच त्या शेतकऱ्याला आम्ही मारलं आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा एखादा साक्षीदार आसपास असणार किंवा किंवा हीच असणार. म्हणूनच ही मला चिठ्ठ्या पाठवते, माझ्याबद्दल सगळं जाणते आणि आता माझ्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करते. नाही, तिचा बंदोबस्त करावाच लागेल. हे सगळं असं घडलं साहेब. हे बघ बाळ, तू म्हणते की ती सगळी जमीन तुमची आहे, पण त्या गोष्टीचा तुझ्याकडे काहीही पुरावा नाहीये. आणि पुरावा जर नसेल
तर न्याय मिळणार नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तू माझ्यासोबत चल राज्याच्या कोषागारात. तिथे सगळ्या जुन्या नोंदी आहेत, शेकडो वर्षांपासूनच्या जुन्या नोंदी जमिनीच्या. त्यात तुझ्या घराची नोंद असेलच. मी त्या नोंदीतून तुला एक नवीन कागद तयार करून देतो. त्याने सिद्ध होईल की ते घर आणि जमीन तुमचीच येते. खरंच साहेब? हो. तुमचे खूप उपकार होते साहेब. बरं, आपल्याला लवकर जावं लागेल तिथे. तू थांब, मी आलोच लगेच. विणा, तुला शेळी समजून जाळ अडकवलं जात आहे, पण तुला जाणीव करून द्यायची, तू शेळी नाही, वाघेणच वाघेण. शिव शंकर शंभो. थांबा. ही वाट तर गावाच्या पुढे जंगलाकडे जाते. पुढे कोणतंही सरकारी कोषागार नाहीये. इथून पुढे हिला कुठे न्यायचं हे तुम्हा दोघांना चांगलंच माहिती, हो ना? म्हणजे काय म्हणताय तुम्ही? कुठे न्यायचंय मला? हे जंगल ओलांडलं की पुढे एका मोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वाडा आहे. तिथे तुला विकायला नेणार आहे. काय? तुम्ही मला? हो. यापेक्षा योग्य शिक्षा अजून काय असू शकते तुझ्यासारख्या उद्धट मुलीसाठी? ही एका सरकारी अधिकाऱ्याला प्रश्न विचारते, तक्रार करते, न्याय मागते. मुलींनी न्याय मागितला, हक्कासाठी लढलं, तर त्यात चुकीचं काय आहे? मुलींना कमी लेखण्याची फार मोठी चूक करताय हा तुम्ही. तू हक्क मिळवून देणारे स्वतःला आणि तुझ्या त्या बापाला. संपूर्ण व्यवस्था रणजित साहेबांच्या हातात आहे आणि तू एकटी आव्हान देणार आहे त्यांना. आधी स्वतःची इब्रत वाचवून दाखव. हे बघा, हे सगळं थांबवा. तुम्ही चुकीचं करताय. अहो, मी फक्त माझ्या आई वडिलांसाठी न्याय मागते. मी काहीच चुकीचं करत नाहीये. न्याय तुमच्यासारख्या लोकांसाठी नाहीये. आता इथून पुढे तुझं भविष्य. आता तुझ्या आयुष्यातल्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लढायचं तर आधी आत्मबल तपासावं लागतं. आज तुला तुझ्यातल्या आत्मबलाचा साक्षात्कार होईल जो पुढच्या संघर्षासाठी आवश्यक आहे. तुला आत्मबलाचा साक्षात्कार करून देत असताना तुझ्या विरोधकांना भानावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. संघर्ष टाळणं ही आमची प्राथमिकता आहे. बाई होती लाव, कसली भारी नाचत होती. कोण आहे रे तिकडं? कोण आहे रे तिकडं? कोण आहे रे? कोण आहे रे? हिम्मत आलं तर बाहेर ये. रवी मारायचं नाही. रवी आणि संग्राम गुणी मुले आहेत. तुम्हा दोघांनाही लहानपणापासून हवं तसं आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. तुम्हाला हे सगळं कसं कळालं? तुम्ही दोघं लहान असताना तुमचे आई वडील पैसे कमवण्यात व्यस्त होते, पैसे लुबाडण्यात व्यस्त होते. तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्हाला फक्त पैसा पुरवत गेले, तुमचे हाऊस मौस पुरवत गेले. मग तुम्हाला व्यसनं लागली आणि आई वडिलांबद्दलचं प्रेम हळूहळू कमी होत गेलं. तुम्ही दोघं आता जे बोलत होतात
त्याचा प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येत होता, बरोबर ना? मुलांना आयुष्य असंच आहे, जी कर्म तुम्ही करतात ती फिरून पुन्हा तुमच्या वाट्याला येतात. तुमच्या आई वडिलांनी केलेली चुकीचे कर्म फिरून पुन्हा त्यांच्या वाट्याला येत आहेत आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि पर्यायाने तुम्हा दोघांना. जर तुम्हा दोघांना असं वाटत असेल की तुमच्या वाट्याला ती वाईट कर्म येऊ नयेत, तर आधी तुम्ही दोघं सुधारा आणि मग तुमच्या आई वडिलांना सुधारा. जा आता घरी. अहो, सोडा मला. अधिकारी साहेब असं करू नका. अहो, मला न्याय हवाय, मला माझं घर हवं. असं नका करू. असं नका करू. मी तुझ्या पाया पडते. सारे हिला घेऊन होय, चल चल. ऐका ना. बाळांनो, मन हे अतिशय चंचल आहे. स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा, त्या दिवशी तुम्ही जग जिंकाले. कायम लक्षात ठेवा. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर.